कोण आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे. दुसरा प्रश्न कोणता आहे? जगताचा कर्ता कोण? ईश्वर जगताचा काय? जीव आणि ईश्वर याच्यात काय फरक आहे? जीव अल्पज्ञ आहे, ईश्वर सर्वज्ञ आहे. जीव अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे. ईश्वर सर्वज्ञ सर्वशक्तिमान. मोठा फरक सांगायचा म्हणजे ईश्वरी एक आहे, जीव अनेक आहे. ईश्वर किती आहे? अजून काही प्राईम मिनिस्टर दोन नाही, आज दोन हत्तीला भांडणं करत बसले. जग एक म्हणून ईश्वर किती? मग ते सांगत बसले तो कसा आहे, सर्वज्ञ आहे, सर्वविद आहे. बरोबर. तेव्हा वैदिक धर्माचा अधिकारी कोण? काल होऊन गेलं ते आपलं. नाही सांगता येत. वैदिक धर्माचा अधिकारी कोण? त्याच्यामध्ये सगळं तत्वज्ञान आहे. देवाहून भिन्न आत्मा आहे असं जो समजतो तो वैदिक कर्माचा काय अधिकारी आहे. मध्ये वैदिक कर्म सांगता निषिद्ध विहित कर्म, निषिद्ध कर्म केलं तर पाप होते, विहित कर्म केलं तर पुण्य होते. माझं जो हे जाणत असल्यामुळे तो निषिद्ध कर्मात प्रवृत्त होईल. बरं, त्याचा अधिकारी कोण नाही? जो देहाला जातो समजतो वैदिक कर्माचा काही नाही. कारण देह आत्मा आहे असं समजल्यानंतर पाप पुण्य करायचं फल संपलं की. कारण ज्याच्याकरता करायचा तो देहच आत्मा आहे, तो तर लाकडामध्ये जळून राग झाला की. म्हणून वैदिक कर्माचा अधिकारी कोण? जो देह आत्मा भिन्न मानतो तो वैदिक कर्माचा काय अधिकारी. ज्ञाता पुरुषी सुद्धा, ज्ञाता पुरुषी सुद्धा आपण देहाला मी म्हणतो का? देवान भिन्न असलेल्या आत्म्याला मी म्हणतो. कोणाला मी म्हणतो? मग त्याला सुद्धा देवान आत्म्याचं भिन्नतेने काय आहे? पण त्याला आत्म्याचं कोणतं ज्ञान आहे इथे सांगायचं? तो करता नाही, तो काय नाही, असंगत स्वरूपाने त्याचं ज्ञान, यथार्थ ज्ञान म्हणणार. कोणतं यथार्थ ज्ञान? यथार्थ म्हणजे बिनचूक, 50 पैकी 50 मार्क, त्याला यथार्थ ज्ञान पाहिजे. आपल्याला ज्ञान आहे पण ते विपरीत ज्ञान आहे सगळं. ज्ञानी पुरुषाला आत्म्याचं कसं ज्ञान असतं? ते निसंग ज्ञान असतं. जाऊ दे आपल्याला हे कशा नाही का. दृष्ट आणि अदृष्ट या दोन मध्ये काय फरक आहे? पण प्रत्यक्ष असते ते दृष्ट फळ, ज्याचे फल अप्रत्यक्ष असते ते अदृष्ट. अदृष्ट फळ. शीतवंदनाचं फळ कोणतं आहे? अदृष्ट. अदृष्ट आहे. आणि जेवल्यानंतर दृष्ट. श्रद्धा असेल तर मला माझी भूक जात नाही असं कुठं आहे का? तिला काय श्रद्धेचा संबंध आहे? अन्याची अपेक्षा असेल तर अदृष्ट फल, आणि कशाचीच अपेक्षा नसेल तर दृष्ट फल. म्हणून शीतदर्शनाने पापाची निवृत्ती होते, पुण्याची प्राप्ती होते. अदृष्ट फल आहे. त्याला करता दर्शन अधिक श्रद्धा असं होते. जाऊ दे आपलं सगळं खरं विचारलंय ना आपलं. ज्ञात्याची बरं तोंडी ऐकून घ्या.
आहे काय लडगेने हं? लडगेने म्हणलं. वेगवेगळी तोंडी आहे का दुसरं नात्यापुरुषाची प्रवृत्ती जी असते ती प्रारब्धाधीन असते, प्रारब्ध म्हणावं लागते. कर्माचे प्रकार असतात ना, त्याच्यामध्ये एक प्रारब्ध असतं. मला गेलं की मागे प्रारब्ध कशाला म्हणतात? नाही समजलं. अरे काय संचित कशाला म्हणतात, क्रियामान कशाला म्हणतात, प्रारब्ध कशाला म्हणतात, कितीतरी वेळा होऊन गेलं ते. संचित कशाला म्हणतात? पहिल्या तरंगात होऊन गेलो. अनेक जन्माचा साठा असतो, ज्याला आरंभ झालेला नाही त्याला संचित कर्म म्हणायचं. आणि प्रारब्ध कोणाला म्हणायचं? त्याच्यामधून जे खाण्याकरता काढलं त्याला काय म्हणायचं? प्रारब्ध म्हणायचं. कोणत्या तरंगात गेलं? डाव्या तरंगात का? तुम्ही घरी जाऊन चिंतन करत आहे थोडंफार चांगला नाही, पुढे उपयोग नाही. तेव्हा प्रारब्ध असते. नाही की नाही? हे जे होते ना आपल्याकडून कर्म, त्याला क्रियमान म्हणायचं. हल्ली जे कर्म होते त्याला काय म्हणायचं? क्रियमान. त्याच्यात निषिद्ध कर्म झालं तर, पाप. वीत कर्म झालं तर, पुण्य. शेतामध्ये झालेली ज्वारी पेवामध्ये टाकत असतात. पेवातल्या ज्वारीला संचित म्हणायचं. खाण्याकरता काढली प्रारब्ध म्हणायचं. आणि शेतातली ज्वारी त्याला क्रियमान म्हणायचं. चांगला दृष्टांत आहे. तेव्हा प्रारब्ध बघून संपवावं लागतं. ज्ञान, ज्याला ज्ञान झालेलं आहे कोणाला, त्याच्याकडून क्रियमान तयार होत नाही. ज्ञानी पुरुषाला पापही नाही, काही नाही, पुण्यही नाही. बरं, पुढे संचित सगळं काय झालं? जळून गेलं. मग काय शिल्लक राहिलं? म्हणजे प्रारब्ध शिल्लक आहे, भोगूनच संपवावं लागतं. ते ज्ञानाने काय होत नाही, जात नाही. ते किती असू दे, ज्ञानी असो का भक्त असो का कोणी राजा असो, ज्ञात्या पुरुषाला सुद्धा भोगूनच संपवावं लागतं. जाऊ आपलं दृष्टांतच आहे. लोक म्हणत असतात ना, ज्ञाता पुरुष आहे त्याला रोग कसं झालं त्याचं प्रारब्ध मागे. ज्ञाता पुरुष असो का कोणी असो, प्रारब्ध भोगूनच काय करावं लागतं. संचित मात्र संपून जातं ज्ञानाने. क्रियमान काय होतं, लागत नाही. मग तो काय करे, मग कसा वागतो ज्ञाता पुरुष? त्याचं प्रारब्ध जसं असेल त्याप्रमाणे. प्रत्येकाचं प्रारब्ध एक स्वरूप आहे का भिन्न भिन्न आहे? प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न आहे. की एकनाथ महाराज त्यांचं प्रारब्ध वेगळं, तुकोबाराचं प्रारब्ध वेगळं, ज्ञानेश्वर महाराजाचं प्रारब्ध वेगळं. बोध मात्र एक असतो. बरोबर. बोधाच्या बाबतीमध्ये विषमता नाही. मग कशामुळे? प्रारब्धात विषमता आहे. ज्याचं जसं प्रारब्ध आहे ते चोखोबरायचं प्रारब्ध भिंतीखाली सापडून काय झाले, संपले. कोणाचं प्रारब्ध? ते सामान्य भक्त होते का? प्रारब्ध चुकलं का मग? नाथ महाराजाचं प्रारब्ध वेगळं, तुकोबारायचं प्रारब्ध वेगळं. प्रत्येकाचं प्रारब्ध काय असं भिन्न भिन्न असेल. बोध मात्र एक असतो सर्वांचा. तेव्हा त्या प्रारब्धानुरूप कर्म होत असते.
त्या प्रारब्धानुसार इच्छा होत असते आणि त्या इच्छेच्या अनुसरून कर्म होत असते. आता हे आपलं गेलेलं आहे ना, बरं नुसतं ऐकून घ्या. आपलं प्रकाशाचे सुद्धा सहाय्य घ्यावं लागते ना. ते इलेक्ट्रिकचे सुद्धा उपकार आहे की आपल्याकडे. प्रारब्धामध्ये हे सांगितलं आहे. जनकाचा प्रारब्ध कसा होता, अधिक ऐश्वर्याचं प्रारब्ध होतं जनकाला. बोध मात्र शुकाचार्याला बोध कोणी केला? जनकाने केलेला. जनक तर गृहस्थी होती, मला राज्य सकळ चालवत होती, तरी बोध कोणापाशी आहे? जनका. मास्तिका जनका गया गीतेमध्ये आहे ना. जनकाधी काय बोलावणे प्रारब्ध, दरिद्राचं प्रारब्ध, त्या सुदामदेवाचं प्रारब्ध काय होतं? त्याला इथं जायचं होतं कोणाकडे? भगवान श्रीकृष्णाच्या भेटी घडतात. त्याचा मित्र भगवान श्रीकृष्ण सुदामदेवाचा खूप युद्ध एका ठिकाणी शिकत होतो म्हणतात. उज्जैनला संदीपने आश्रमामध्ये हे सुदामदेव आणि भगवान बाल्यावस्थेमध्ये शिकत होते. सुदामदेवाचे प्रारब्ध कसं आणि भगवान श्रीकृष्णाचे प्रारब्ध कसं मुळात दिसून आलाय. तेव्हा जायचे आपले तेवढ्या म्हणजे गुरुबंध झाला कोणाचा मोळ्याला जायचे. एकदा कुणी केलं सुदामदेवाला हरभरे दिले आणि सकाळची गर्दी थंडी पडली होती. आणि कोणाला देऊ नये म्हणून एकटाच खात बसला. ते गावामध्ये खात असताना ते हरभरे होते ना, ते कडकड वाजायचे. भगवान श्रीकृष्णाने विचारलं, म्हणलं अरे सुदाम्या काय खात होते? तुला आवाज म्हणला कडकड होऊन झालेला आहे. तू म्हणला देवा काही खात नाही, मग दात का वाजतात? म्हणला थंडीमुळे कडकड वाजतात. जा म्हणलं तू तसाच होत राहिले. दिवस भागवत असतं सांगितलं असतं. सुद्धा कोणाच्या पेटीवर गेला भगवान श्रीकृष्णाला काहीतरी नेलं पाहिजे ना. मग काय नेलं होतं सुदामदेवानी? ते पोहे कसे होते? दुसरीकडून मागून आणले घरात कुठं आहे. आणि त्या पोह्यावर तो मंदिराने कार्यक्रम केला. त्या पोह्यात लिहिले होते भागवत नाही, सुदामदेव चरित्र नाही. मग तो जात असतो भगवान श्रीकृष्णाकडे. आपली पुरुषोनी मात्र लपून ठेवतो, दुसऱ्या जायचं. भक्त किती आहे सुदामदेव? मित्र तडपाचा लागला, भक्तीचाही नातं होता, दोन्ही नातं दिलेली. जाऊ द्या, सगळं तुम्हाला माहिती आहे काय. नुसतं देवाला कळालं, काय कळालं? सुदामदेवाला आहे असं करता बरोबर लोटांगण घालत गेला कोण परमात्मा. पहिल्या स्वागता करता, पाय धुण्याकरता काय द्यावं लागतं? पाणी. माझं सुदामदेवाने पाणी कुठलं आणलं? नाही, देवाने पाणी कुठलं आणलं? अश्रूने पाय फुटले कोणाचे? याला म्हणतात भक्ती. किती पुढे बसलं पाहिजे. नुसते पाय दिले का लिंगाला प्रथम भेटी. तर सुदामदेव म्हणायला लागला, म्हणलं देवा जरा हळद आले बसल्या नाही तर मला मोळीच पाहिजे. किडकिडा माणूस कोण. जाऊ दे आपलं. मग दोघंही व्यक्त पण भगवान श्रीकृष्णाचा प्रारब्ध कसा, सुदामदेवाचा प्रारब्ध कसा. बोध मात्र एक, भक्ती मात्र एक.
गरिबी श्रीमंती सारखी असते, त्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार असते. माहिती एखादा मुलगा असला, 4 भाव मिळून एकच मुलगा आहे बघा. आणि घरामध्ये 50 एकर जमीन आहे. किती? 1 एकर 1 कोटी रुपयाला फक्त होती. आणि सगळी जमीन तिन्ही भावाला वारसच नाही कोणी, फक्त एकटाच नारे आहे. सगळ्या घरातली इस्टेट कोणाला? बरं तिकडे आई नाही सुद्धा, भाऊ नाही, मामाची इस्टेट कोणाला? काय मानावं लागेल? प्रारब्ध. प्रत्येकाचा प्रारब्ध कसा असतं? भिन्न असतं. बोध मात्र कसा असतो? एक असतो. त्याच्याकरता आपलं चाललेलं वाचा थोडा. विद्वानाची प्रवृत्ती आणि निवृत्ती प्रारब्धाधीन आहे. कोणाच्या आधी नाही, पण प्रारब्धाचा सरळ समजलं का तुम्हाला? नाही तर संचित म्हणजे प्रारब्ध, प्रारब्ध म्हणजे संचित. दोघांमध्ये काय फरक आहे? संचित कोणाला म्हणायचं? ज्याच्या भोगाला आरंभ झालेला नाही त्याला काय म्हणायचं? प्रारब्ध. त्याला काय म्हणायचं? प्रारब्ध. हे प्रारब्ध कुठून आलं? संचित म्हणून आहे. आपण जे जे काही कर्म केलं असेल, अनेक जन्म झाले, काय काय केलं असेल, ते सर्व प्रारब्धाच्या द्वारा भोगावे लागले. का म्हणायचं प्रारब्ध असं काय? मागच्या जन्माचं फळ. शुभ प्रारब्ध असेल तर शुभ चांगल्या तरी जन्म झाले, नशीब असेल तर सगळी प्रारब्धाची फळ असणार आहे. जास्त नको तुम्हाला कळून चुकलं. क्रियमान कोणाला म्हणायचं? प्रारब्ध कोणाला म्हणायचं? संचित कोणाला म्हणायचं? कोणाच्या द्वारे पाप होते, कोणाच्या द्वारे पुण्य होते. शांती पाप आणि पुण्य बघूनच चालवावं लागत असतं. त्याला प्रारब्ध म्हणतात. जसं ज्याचं प्रारब्ध असेल तशी तशी फळं त्याला काय होतात? प्राप्त होतात. त्या पुरुषांनी जी क्रियेमध्ये प्रवृत्ती होत असते ती प्रारब्धाची होत असते. विद्वानाची कोणत्याही कार्यात प्रवृत्ती आणि निवृत्ती केवळ प्रारब्धाधीन आहे. प्रारब्ध प्रत्येकाचे विलक्षण आहे. जनकाप्रमाणे एखाद्याचे प्रारब्ध भोगाचे असेल, एखाद्याचे शुग वामदेवाप्रमाणे त्यागाचे असेल. विभिन्न विभिन्न प्रारब्ध आहे. एखाद्याचं भोगाचं प्रारब्ध असतं, एखाद्याचं नाथ महाराजांचं भोगाचं प्रारब्ध आहे. जहागीरदार होते ते, आणि त्यांच्याकडे पोटी चालत असे. पोटी समावली तर ओंजळ साखर देत असे. जेवढी घाल एक खडा घाल, आणि जेवढे ऐकायला येईल तेवढ्याला जेवण कशाचं? भाकरी घाल. पुराच्या पुढच्या प्रारब्ध. आणि तेच तो बऱ्याच्या घरी पाहुणे घराचे दरदरीत पाण्यात भाजी घातली. कुणाचं प्रारब्ध आहे? बोध कसं आहे आणि भक्ती कशी आहे? भगवान तुकोबराला नेण्याकरता स्वयं येतात, यम पाठवतात. मग काय भक्ती असली पाहिजे? भक्तीचा अतिरेक असतो. साध्या कण्यात सुद्धा परमात्मा किती आवडीने करतो, त्याला भक्ती असं म्हणायचं आहे. आणि दुर्योधनाच्या घरी नमस्कार करू तो जेवणाला बोलावणं करतो. आमंत्रण घेतलं नाही तरी विदुराच्या घरच्या भगवानला आमंत्रण घेतलेलं आहे. देवा दुर्योधन हे करतो तरी जात नाही, आणि आमंत्रण नाही तरी विदुराच्या घरी गेल्याशिवाय तिथे काय भक्ती आहे. आणि दुर्योधनाच्या ठिकाणी काय नाही.
उन्मत्त पण आहे. जाऊया पुढे. ज्याचे प्रारब्ध भोग देण्याचे असे त्याचे ठिकाणी प्रारब्धच भोगाची इच्छा आणि प्रयत्न करविते. कोणाला कोणती इच्छा होत असते का? जसं ज्याची भोगाच्या अनुरूप इच्छा होत असते, आज्ञाची इच्छा होत नसते. त्याप्रमाणे त्याला प्रत्येकाची आवड एक असते का भिन्न भिन्न असते. आहे तरी देवाला जरी बसलो तरी प्रत्येकाची आवड काय असते भिन्न भिन्न. एक जण म्हणतो कारले ते तिकडे जा, एक जण नाही कारले काय कर. एकच इच्छा आहे का भिन्न भिन्न इच्छा आहे. पुढे नसेल त्याचे ठिकाणी इच्छा व प्रयत्न घडत नाही. ज्याचे प्रारब्ध भोगाविषयी उदासीन असते त्यास जीवनमुक्तीच्या आनंदाची इच्छा होते. हे पाय, प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न भिन्न आहे. तेव्हा एखाद्याचं प्रारब्ध उदासीन उदासीन असतं. म्हणजे असं ज्याने एक श्रीखंड खाल्लेला आहे तो पिठल्याविषयी काय असतो नाही का? दोन पदार्थ आहे, एक पिठले आणि काय आहे चालू घ्या. मग श्रीखंड आहे, श्रीखंडाच्या विषयी प्रारब्ध कसं आहे आतुरतेने आहे, पिठल्याच्या विषयी उदासीन आहे. त्याप्रमाणे कारण त्याने कशाचा आनंद टाकलेला आहे श्रीखंड, तसं भोगाच्या विषयी ज्ञात्या पुरुषाचं प्रारब्ध उदासीन असतं. कारण त्याने कोणता आनंद बघून बघत असत. विषय सुखबाई बापुढे ते नित्यानंदापुढे आनंद नको. आणि विषय सुखबाई बापुढे विषय सुखाला विचारणार कोण? विषय सुखाची आवड आपल्याला असते, त्याचं स्वरूप कळत नाही आपल्याला. संतांना कोणत्या सुखाची शिव ब्रह्मरस आवड पुढे. आणि भोगाविषयी तिरस्कार होतो. म्हणून जो वारंवार वेदांताचे चिंतन करतो पण उपासना करीत नाही. कारण आता साधक असतो तो विषयाचं चिंतन करतो का ब्रह्माचं चिंतन करतो? बरं, आपल्या विषयाची चिंतनाची असते. श्रीमंत माणसाचं नाही का सोमवारचं प्रारब्ध वेगळं, पदार्थ वेगळे, प्रत्येक याचे प्रारब्ध भिन्न भिन्न. सकाळचं प्रारब्ध वेगळं, एकाच नाश्ता जागा भिन्न भिन्न. वारकऱ्याचा काय असतो एकाच नाश्ता असतो. जाऊ दे आपल्याला. विषयाचं चिंतन म्हणतात. श्रीमंताचं विषयाचं चिंतन वेगळं, गरिबाचं विषयाचं चिंतन वेगळं. साधक जो असतो त्याचं चिंतन जे ब्रह्मचिंतन चिंतनम तत्करुणम. हे साधक विद्यार्थी शिकत असतात, त्यांचं चिंतन कोणतं असतं की 3 मुव्या काय झाल्या पाहिजे. तर जगाला जरी बसला तरी चित्तात कोण आहे. एखाद्याला कीर्तन सांगितलं पहिल्याच कीर्तन आहे आणि ऐकायला चांगली माणसं येणार आहे. जेवायला जरी बसलं तरी जेवणात चित्त असते का कीर्तनाच्या चिंतनात असते. उद्या परीक्षा आहे आणि आज त्या परीक्षेच्या चिंतनात असते का? तसं ब्रह्मवेत्याचं चिंतन अखंड ब्रह्माकार वृत्तीत असते. पुढे कारण अंतःकरणाच्या निश्चलतेने ब्रह्मानंदाचे भान होत नाही. ते भान ब्रह्माकार वृत्तीनेच होते. न सांगताना कुठे आणखी वगैपाठ असते का? मग सरळ न पाहताना सरळ भूमी म्हणता यावी एवढ्या करता अगोदर काय करायला लागले? मोकळे लागले. मग हे काय की ब्रह्माकार वृत्ती होत असते, चिंतन करावं लागलं. चिंतन त्याचा परिणाम अखंड ब्रह्माकार वृत्ती होत असते. पुढे ती ब्रह्माकार वृत्ती वेदांत चिंतनानेच होते.
उपासनेने नाही. विद्वानाच्या अंतःकरणाची चंचलताही वेदांत चिंतनानेच निवृत्त होते. वेदांताचं चिंतन नेमकं तुम्हाला पहिल्या तरंग श्रवण पुढे पुढे दत्तम पदार्थ आहे. गोवे जर पाठ करायचे असेल तर सतत तिला वकावी लागत असे. तसं तत्श्रवण ते श्रवण. नाही तर आपल्या वेदांताचे ग्रंथ दिले सोडून मी आपल्या कादंबऱ्या वाचत बसतो तर चिंतन होत असे काय वृद्धी पण तशीच वृत्ती होत असे. त्याचे चिंतन काय काय म्हणले काय चालला तुमच्या व्यवहार करेल विष्णू सोडले ना कादंबरी नाही काही नाही काही नाही उगा आपल्याला ज्ञानेश्वरी घेऊन तुझ्याजवळ काही नाही अधिकारी नाही. त्याचा जो अधिकारी तेच चिंतनाचा आहे. ज्याला ज्ञानेश्वरीची गोडी लागली आहे तो काय कादंबरी वाचत बसल्यावर पुढे. म्हणून विद्वान उपासनेमध्ये प्रवृत्त होत नाही. अशा रीतीने ज्याला दृढ ब्रह्मात्मबोध झाला आहे त्याची कर्म उपासनेमध्ये प्रवृत्ती घडत नाही. ज्याला डोकंच गेलेली आता इच्छा होईल का त्याला विषयाची. ज्याला दृढ ब्रह्मात्मबोध झालेला आहे त्याला कर्म आणि उपासनेचे कोणत्याही प्रकारे अधिकार राहत नाही. करेलच व करणार नाही. संस्थेतून बाहेर पडल्यानंतर त्याला नाही का कधी बसणार येईल अथवा कधी काय होणार नाही. कारण त्याला पास झालेला पोरगा नाही का मॅट्रिक पास झाले तो का पहिल्या वर्गात नाव टाकतो का. मग त्याला आता त्याची शाळा काय झाली संपली पुढे. अधिकार भेदाने कर्तव्य विचार. अधिकार ते थोडं ऐकून घ्या. एक दोन एक ज्याला पूर्णत्व प्राप्त झालेलं आहे त्याला ज्ञाता असं म्हणायचं. आणि ज्याला अजून पूर्णत्व प्राप्त करायचं त्याला जिज्ञासा म्हणायचं. ज्ञाता कोण आणि त्याला ब्रह्माचा साक्षात्कार झालेला आहे त्याला काय म्हणायचं ज्ञाता. आणि ज्याला साक्षात्कार करून घ्यायचं त्याला काय म्हणायचं जिज्ञासू. आता ज्ञाता पुरुष असतो त्याच्यावर दोन प्रकार. एक दृढ ज्ञानवान दुसरं मंद ज्ञानवान दोन प्रकार आहेत. दृढ ज्ञानवान कोणाला म्हणायचं त्याला कोणताही संशय शिल्लक राहिलेला आहे पूर्णत्व बोधावरती आलेला आहे त्याला दृढ बोध असा असावा लागतो. हे गोष्टी ऐकल्या आहे. एखाद्या माणसाला तुम्ही म्हणायला लागले म्हटलं तुम्ही माणूस नाही बाई आहात ती. किती त्याला सांगितलं तू बाई आहे. मनुष्यत्वाचा दृढ बोध आहे कोणता बोध आहे. जर लाख जरी सांगितलं तरी तू म्हणून कोण आहे मनुष्य आहे याला दृढ बोध म्हणायचा. आणि संशय असेल तर दृढ बोध. काय संशय निवृत्त झालेली त्याला दृढबोध म्हणायचं. दृढबोधवान. अर्जुनाचे सगळे संशय भगवद्गीता ऐकल्यानंतर काय झाले संपला की ऐकायचे होते. नष्ट व्हावा स्मृती लब्ध आता सांगणे पुसणे नाही संपलं नाही. पुन्हा काय भगवान काय गीता सांगतच बसले का त्याला रात्रंदिवस दृढबोधावर आलं संपलं नाही. जोपर्यंत दृढबोध होत नाही तोपर्यंत कर्तव्य असं आहे. त्या अर्जुनाचे दृढबोध त्या म्हणायचे. संशय रहित असेल त्याला दृढबोध म्हणायचं. संशय कायम असं नसेल तर त्याला काय म्हणायचं अदृढबोध म्हणायचं. त्याला मंदबोधवान म्हणायचं. काय म्हणायचं 18 श्लोक आहे तेपर्यंत अर्जुनाचे संशय पूर्ण केले नव्हते. आणि 18 अध्याय ऐकल्यानंतर
सगळे अर्जुनाचे संशय काय झाले संपले बघा. लगेच म्हणायला लागलं नष्ट मोह. आता कोणत्याही प्रकारे एक दृढ बोधवान आणि एका दृढ बोधवान असतो ना त्याला कर्म उपासनेची काही आवश्यकता राहिलेली नसते. क्रमक्रम दोन प्रकारे केले ना पाहिजे. संशयासहित असेल मंद बोधवान, संशय रहित असेल तर दृढ बोधवान. पुढे आता ज्याला मंद बोध आहे त्याने तर कर्म उपासना करूच नाही, मन निधिध्यासनच करावे. है बा, त्याला कर्म उपासनेचा विधी राहिलेला नाही. कारण जे कर्म उपासनेपासून प्राप्त करून घ्यायचं आहे ते त्याला काय झालं प्राप्त झालेलं आहे. ज्याला कंठगत ज्ञानेश्वरी पाठ झाली कोणती गोवे विचार ताळकर सांगतो बरं का, ज्याला पुन्हा भोगण्याची काय नाही. काय करायला रूप पाहता लोचनी भोगावं लागतो का. रूप पाहता लोचनी म्हणायला लागला काहीतरी म्हणतो सांगा. जरा दृढ बोध असं म्हणत असतं. संशय कायम असेल तर मंद बोध, आणि संशय रहित असेल तर दृढ बोध. आतापर्यंत संशय होता अर्जुनाला, आता संशय काय झाला संपला गेला संशय. म्हणलं आता हे जे आहे ना हे सगळे दिसत. आता बोल दया माय राहिले का त्याच्या अंतकरणावर आहे. जाऊ दे. दोन जसे जिज्ञासूमध्ये दोन प्रकार आहेत, एक मंद जिज्ञासू आणि तीव्र जिज्ञासू. तीव्र जिज्ञासू जर असेल त्याला कर्म उपासण्याची काही आवश्यकता नाही, आणि मंद जिज्ञासू असेल श्रवणामध्ये प्रवृत्ती नाही, भोगात प्रवृत्ती आहे. कशामध्ये तुम्ही त्याला बठाला, आम्ही कुठं जातो खेळायला. कोणता जिज्ञासू म्हणायचं मंद जिज्ञासा. म्हणलं बरं आहे आपलं सुट्टी लागलेली आनंदाची गोष्ट आहे, पाठ पडले याच्याविषयी त्याला काही वाटत नाही. मंद जिज्ञासा जाऊ द्या. तीव्र जिज्ञासू असतो ना आणि मंद जिज्ञासू. तीव्र म्हणजे तळमळ चाललेली आहे त्याला तीव्र म्हणायचं. दोन प्रकार मिळताना आपल्याला पाहिजे. पुढे कारण ज्यास मंद बोध आहे तो उत्तम जिज्ञासू आहे. त्या उत्तम जिज्ञासूस मनन निधिध्यासना वाचून अन्य कर्तव्यच नाही असे शारीरकामध्ये सूत्रकार आणि भाष्यकार यांनी स्पष्ट सांगितले आहे. श्रवणामध्ये जर त्याची इच्छा असेल तर दोघाच आहे. जरी मंद असला तरी पण श्रवणामध्ये इच्छा आहे ना. कशामध्ये आता आपल्या संस्थेमध्ये आहे ते काय 4 वर्ष पास झाले पाहिजे, 5व्या वर्ष जातो, 5व्या वर्षात असा क्रम आहे काही नाही. पण हे न शिकलेलंच असं काही आम्ही तर बरेच दिवसापासून शिकवलं. संस्थेमध्ये आणखी पाठाला बसणारे कार्यकर्ते शिक्षण झालं मला गेलोच नाही शाळेत. हे तुमचे गोविंदभाऊ केंद्रीय होते, शाळेतच नाही गेले बघा. तरी पण सुद्धा पाठाला होते. पंचदशीमध्ये 50 मार्क मिळवायचे. एक तर विहारदासजी होते, शाळा माहितीच नाही त्यांना, जातीने गोड होते. माझा इथला अभ्यास करून पुढे मग तिकडे उत्तर भारतामध्ये गेले. सगळे कौमुदी इथल्या मुलाला हरिदासजीने शिकवले. लघु गायन सिद्धांत काय, आणि 3 विषयाचे आचार्य झाले. भागवताचार्य, व्याकरणाचार्य, वेदांताचार्य. 3 विषयाचे काय होते आचार्य. याला एवढी पदवी प्राप्त करून देण्याकरता काय तीव्र जिज्ञास काय म्हणतात. आपण मंद जिज्ञास पाठबुडाला काय ना लागायचं घरी सोडून द्या, जास्त चिंतन न. तीव्र जिज्ञास त्याला शंका आली तर याच्याकडे जाईल त्याच्याकडे जाईल, त्याला विचारेल. त्याला शंकेचं उत्तर मिळाल्याशिवाय चैन पडत नाही.
त्याला म्हणायचं तेवढं घेतली आणि म्हणलं त्याला काय आहे 10 दिवस जागा पडली तरी चालते. मला महिन्यातून 3 दिवस झालं असतं पडायला. विद्वानास तर मनन निधी ध्यासनाचीही जरुरी नाही, परंतु मनन निधी ध्यासनात विद्वान प्रवृत्त होतो, तो जीवन मुक्तीच्या आनंदाच्या इच्छेने प्रवृत्त होतो. आपल्या पुस्तकाचा कोणाला कर्तव्य आहे आणि कोणाला कर्तव्य नाही असे 2 प्रकार चाललेले आहे. साध्य प्राप्त होईपर्यंत कर्तव्य आहे. एकदा साध्य प्राप्त झालं म्हणजे कर्तव्य काय झालं. कदाचित तो करेल तो करणार नाही. ज्ञानेश्वरी सगळी मुखोद्गत झाली हरिपाठाप्रमाणे म्हणतो. मग तो चिंतन करील तो करणार नाही. त्याला कोणती आवश्यकता राहिलेली नाही. त्याचं चिंतन करत असतो तर त्या मागच्या संस्काराने करतो. कशाच्या त्याचे संस्कार असतात त्या संस्काराने करत असतो. त्याला विधी नाही काय नाही. कीर्तनाची परीक्षा दिल्यानंतर संस्थेच्या पोराला संस्थेत झालं पाहिजे असा विधी आहे का. तो येत नाही का आपल्या संस्काराने काय होतं. तसं ज्ञात्या पुरुषाला कोणतेही संशय राहिले नाही. ब्रह्म साक्षात्कार ज्याला झालेला आहे त्याला शास्त्र कोणतेही विधान सांगत नाही. विधी म्हणून प्रवृत्त होत नाही. मी वेदाची आज्ञा पालन केली नाही तर मजला जन्म मरण संसार प्राप्त होईल या बुद्धीने जो क्रिया करतो ते कर्तव्य. विधी नाही. आपण विधी जर आपण आणखी पाठ चुकवले काही काही ठिकाणी असते ना मला कल्पना नाही. शाळेमध्ये असते बघा 5च्या वर जर काही आली घेतली तर पोराचं काय करून टाकलं नाव कट करून टाकलं. धाकाने पोरं चुकवत नसतो शाळा. त्याला विधी आहे काय आहे. ज्ञाता पुरुष असतो तो विधी नसतो त्याला विधी काही नाही. मग तो विधी पाळतो आपल्या आनंदा करतो. त्याला शास्त्र कोणताही आणखी कर्तव्य शिल्लक कर्तव्य सांगत नाही. संप्रदाय कर्तव्य कुठपर्यंत कर्तव्य मग पुढे लोकांच्या करत तो का म्हणे आता बोललो लोका का बोलतो. तो कधी सेवा करेल तो कधी करणार. शास्त्र त्याला कोणताही विधी सांगू शकत नाही. तो वराची गोष्ट सांगत नाही. तुकोबर आहे काहीतरी लघवीकडे चालले होते मला. पण विठ्ठल चिंतन चालले. एक पंडित होता त्याने सांगितलं म्हणलं महाराज अशा अवस्थेमध्ये चिंतन करू नये. अशोच अवस्था आहे या चांगल्या चिंतन करू नये तुम्ही असा विधी पळून सांगितला कोणी पंडितांनी. थोडे पंडित आहे ना तुमच्या जगाला तुकोबराच्या घरी होते. रात्री झोपले आम्ही दोघे. पंडितही झोपला आणि तुकोबर आहे का झोपले. मध्यरात्री श्री विठ्ठलचा आवाज यायला लागला. पंडिताला असं वाटायला आवाज कुठून येतो. मी तर विठ्ठल म्हणत नाही. झोपलेला मनुष्य तुकोबर आहे विठ्ठल झोपलेला मनुष्य मला सोडत नाही. भिंत म्हणत असते का विठ्ठल विठ्ठल. मग विठ्ठल आवाज येतो तरी कुठं. तुकोबाराजवळ जाऊन पाहतो विठ्ठल चिंतन करत होता. झोपेमध्ये सुद्धा चिंतन बंद नाही. मग तू लगेच पंडित म्हणायला लागणार मला अमक्या वेळेला चिंतन करावं आणि अमक्या वेळेला चिंतन करू नये हे मी सांगणारा कोण. कारण त्यांच्या चिंतनामध्ये काही नाही खंड नाही. त्याला विधी सांगणारा कोण. तत्वज्ञानी पुरुषाला विधी सांगणारा कोण. त्याला विधी जसं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे
तो गोबाराला चढायचा चांगला रक्ताचा हातपाट म्हणत द्यावा. त्याला हरिपाठ कोण निर्माण केलं ज्ञानेश त्याला काय सांगायचं हरिपाठ म्हणत द्यावा. त्याला विधी विधी काय नाही. तत्व यस्य नाम कृष्ण बुद्धिर्यस्य त्याला विधी नसतं. बरं का पोराला सांगावं लागत असतं अभ्यास करून जाऊन. शिकवणाऱ्या गुरुजीला सांगावं लागतं का अभ्यास करायचा. विद्वानास ती बुद्धी नाही, केवळ आपल्या इच्छेने मनन निधिध्यासन करतो म्हणून ते कर्तव्य नाही. या रीतीने दृढ बोधवान असो किंवा मंद बोधवान असो या दोघांचही कर्म उपासना कर्तव्य नाही. म्हणून दृढबोधवान असो मंदबोधवान असो त्याला कर्म उपासना काही नाही, कर्तव्य नाही. मग काय जो विहित निषिद्ध भोगात असत आहे कोणत्या सामान्य इच्छा आहे फक्त. आणि निषिद्ध भोगामध्ये काय आहे आसक्त आहे. बरं का. आणि श्रवणाकडे काही नाही, प्रवृत्ती नाही. पाठाला जातो नसतं आपलं विचारसागर ठेवतात निघून जातो. मग काय असं श्रवणामध्ये इच्छा नाही भोगामध्ये आसक्ती आहे तो कर्म उपासनेचा काय अधिकारी आहे. हे सुंदर जा आणखी संपलं का संपलं. आता काय ठरलं आपलं एकंदरीत जो मंद जिज्ञासू आहे भोगामध्ये आसक्ती आहे भोग आणि निषिद्ध भोगामध्ये आहे आणि श्रवणामध्ये काय नाही प्रवृत्ती नाही तो कर्म उपासनेचा काय अधिकारी आहे. अन्य कर्म उपासनेची जो करील अथवा करणार नाही. आणखी पुन्हा चिंतन आहे त्याचा विचार करेल. गुरुचरण सरोज रज निज मन